गुरुजीलाच घरी बोलवतात. मास्तर बोला. काय नाही, संध्याकाळी 5 वाजता घरी या. कशाला? काय नाही, लेकरा शिकवायचं आणि मग घरी जायचं. अरे तू तर नौकर नाही, तू विद्या देणारा गुरु आहे. गुणाम अंधकार ऋणाम प्रकाश. जो अंधकारातून प्रकाशाकडे नेतो त्याला गुरु म्हणतात. गुरुची मर्यादा आपण पाळली पाहिजे. पण गुरु मर्यादा आता कोण पाळत नाही, विद्यार्थी पाळत नाही. या भारत देशामध्ये गुरुकुल होते आणि या गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलेली मुलं खूप मोठी मोठी झाली. ऐका, या भारत देशातली मंदिरं सुद्धा खूप सुंदर होती. मंदिरं सुद्धा या भारत देशामध्ये खूप सुंदर होती. ऐका, या भारत देशामध्ये एक मंदिर असं होतं राजे हो, की त्या मंदिराला खांब होते 777 खांब होते. किती? 777. ते खांब लोखंडाचे नव्हते, मग कशाचे होते? ते खांब मातीचे नव्हते, मग कशाचे होते? अरे ते खांब पितळाचे नव्हते, मग कशाचे होते महाराज? अरे ते खांब चांदीचे नव्हते, मग कशाचे होते महाराज? तर ते खांब सोन्याचे होते. आणि नुसते सोन्याचे नव्हते तर ओतीव सोन्याचे होते. 177 खांबाचं मंदिर या भारत देशामध्ये आहे. असं म्हणतात 410 मध्ये चंद्रगुप्त वल्लभ नावाचा एक राजा आला आणि त्या राजाने मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. ते मंदिर म्हणजे सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे. त्या मंदिराचा गाभारा एवढा मोठा होता की त्या गाभाऱ्यामध्ये 350-400 भाविक एकदाच बसून अभिषेक करू शकत होते. ऐका, हा भारताचा इतिहास आहे, जरा व्यवस्थित ऐका. एकदाच बसून 350-400 भाविक त्या मंदिरामध्ये अभिषेक करत होते. त्या मंदिरातलं जे लिंग होतं ना, ते लिंग ते जमिनीपासून 3-3.5 फुटावरती उंच होतं. आकाशालाही स्पर्श नव्हता आणि जमिनीलाही स्पर्श नव्हता, असं ते मध्यंतरामध्ये लिंग होतं. पण असं म्हणतात की 1024 मध्ये महम्मद गजनी नावाचा एक विध्वंसक आला आणि त्या विध्वंसकाने त्या मंदिराची तोडफोड केली. तिथल्या एका संन्याशाने त्या पिंडीला मिठी मारली. त्या मोहम्मद गजनीला सांगितलं, तुम्हाला काय सोनं न्यायचं ते न्या, जेवढं सोनं न्यायचं तेवढं न्या. कारण त्या मंदिरामध्ये 5 क्विंटलची नुसती घंटा होती, 5 क्विंटलची. मग ती घंटा कोण वाजवायचं? माणसं नाही. इकून 50 हत्ती आणि तिकून 50 हत्ती, तेव्हा ती घंटा वाजल्या जायची. त्या मंदिरातली जी दानपेटी होती, एकदा त्या दानपेटीमध्ये 350 क्विंटल दान बसायचं. आणि ते दान पैशाचं नव्हतं, तर ते दान हिरे माणिक मोत्याचं असायचं. पद्मपराग नावाची फरशी होती त्या मंदिराला. आणि त्या विध्वंसकाने अख्खं मंदिर तोडलं. त्या संन्याशांनी सांगितलं, मंदिर तोडा, मंदिरातलं सोनं घेऊन जा, फक्त माझ्या या लिंगाला, माझ्या या दैवताला काही करू नका. मिठी मारली त्या संन्याशाने. पण त्या विध्वंसकाने त्या संन्याशाच्या डोक्यावरतीच घाव घातला आणि पिंडही फुटली आणि संन्याशाचं डोकंही फुटलं. संन्याशाच्या डोक्याचे भिन्न भिन्न भाग झाले. पिंडीला रक्ताचा अभिषेक झाला. पिंडीचे तुकडे केले त्याने. ते तुकडे 150 हत्तीच्या पाठीवरती लादले आणि आपल्या देशामध्ये जाऊन त्यांनी त्या मस्जिदीच्या पायरीला ती तुकडे लावले. विध्वंस केला ना. अरे जिथे जिथे तुम्ही आजही जा या भारतामध्ये, ही आपली पेनगंगा आहे ना, त्या पेनगंगेच्या मी बसलेलो याच्या उजव्या हाताला एकच शिवलिंग नाही, उजव्या हाताला भरपूर शिवलिंग आहे. आमच्या गावालाही उजव्या हाताला शिवलिंग आहे. तिथून खाली जर पेनबोरीला गेला तर तिथे सुद्धा शिवलिंग आहेत, भरपूर शिवलिंग आहे. असे अनेक मंदिरं होते, पण अनेक दुराचार्यांनी तोडले. या भारत देशामध्ये मंदिरच नाही तर वन सुद्धा खूप होते. सुंदर सुंदर वन होते या भारत देशामध्ये. पण ज्या वेळेस या भारत देशामध्ये वन होते ना, त्यावेळेस या भारत देशामध्ये वनमंत्री नव्हते. बोलू द्या मला. ज्या वेळेस या भारत देशामध्ये वन होते त्यावेळेस वनमंत्री नव्हते. जेव्हापासून वनमंत्री आले तेव्हापासूनच वन कमी झाले. क्या बात आहे. एक सांगू तुम्हाला, या भारत देशातल्या प्रत्येक वृक्षावरती एक चिडिया बसायची. ती चिडिया सुद्धा सोन्याची होती. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा.
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। ऐका, त्या भारत देशामध्ये आपण राहतो. तुम्ही भारतात राहताय ना? सन महाराज, आम्ही तर दुध्यात नाही तर ब्रह्मपुरीत राहतो. दुधा ब्रह्मपुरी काय पाकिस्तानमध्ये नाही आहे, भारतातच आहे ना. मग आपण म्हणलं पाहिजेत ना, भारत देश कोणाचा आहे? ओ भारत देश हे मेरा. माग नको पाहू माय, कोण नाही आलं, जवाई नाही आला. इकडं पा, हे माय कोण नाही आलं माग, ऐकू येत नाही मग तारीले. काय कथा ऐकणार आहे मग? टाळी वाजवायची सर्वांनी. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा. अरे म्हणाला ना, पाकिस्तान मध्ये कथा चालू आहे काय? टाळी टाळी, एक टाळी एक. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा. ओ भारत देश है मेरा. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश. क्या बात है, धन्यवाद. जय हो. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा. क्या बात है. कुठे राहतो आपण? भारत देशात आहे ना. मग म्हटलं पाहिजेत, बाहेर येऊन म्हटलं पाहिजे, हा भारत देश माझा आहे म्हणलं पाहिजेत आपण. पण याच भारत देशामध्ये, या भारतातलं अन्न खाऊन काही अवलादी झेंडावरी करतात. त्याच्या मानगुटीवर बसलं पाहिजेत भारतातल्या तरुणांनी. असं नाही म्हटलं पाहिजे काय करायचं आपल्याला. अरे आज त्याने भारत देशाचा विरोध केला, उद्या तो तुमच्या महाराष्ट्राचा विरोध करेल, परवा तो तुमच्या जिल्ह्याचा विरोध करेल, आणि त्या काळानंतर काही दिवसानंतर तुमच्या तालुक्याचा विरोध करेल, एक दिवस तुमच्या पंचायत समितीचा विरोध करेल, एक दिवस तुमच्या सर्कलचा विरोध करेल, आणि एक दिवस तुमच्या गावाचा विरोध करेल, आणि एक दिवस तुमच्या घराचा सुद्धा विरोध करेल. याचं घर इथं पाहिजेत नाही म्हणून सावधान. आज कोणी जर या भारताकडे उंगली निर्देश करून म्हणत असेल हा माझा देश नाही, तर त्याला म्हटलं पाहिजे उचल तुझी पिशवी, उचल तुझं बिराड, तुला नेऊन टाकतो पाकिस्तानात. हा
ये भारत देश है मेरा. दुसरी एक कविता आहे गोड मला आठवली नाही. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे. जॉनी जॉनी यस पप्पा नाही. जय हो. आता अशा कविताच राहिल्या नाही बरं खात आहे. खरंच तुम्ही कविता गायल्यामुळं आनंद वाटला. आमच्या मुलींनी कविता गायल्या पाहिजेत. गाणे नाही म्हणले पाहिजे, कविता गायल्या पाहिजे. भारत देशाबद्दल गायली पाहिजेत, आईबद्दल गायली पाहिजेत, आपल्या मातीबद्दल गायली पाहिजेत. काय नाहीत करत ते बाबा, तुम्हीच घेऊन जा बाहेर. बाबा काय करते? बाबा काय करणार आहे? ती पोरगी बाहेर घेऊन जा, नाही सांभाळा तिला. आपल्या मातीबद्दल आपण विचार केला पाहिजे, बोललं पाहिजे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ह्या गंगा जमुना सेती धरती बाग बगीचा माझा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या रे. हे हात सुकलेले दगडाच्या वर्षावाला, रोका ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा, अर्थही येऊ द्या रे हा देश माझा. आपण म्हणतो ना, ही शेती माझी आहे, हे घर माझं आहे, ही जमीन माझी आहे, हे गाई वासरं माझी आहे, हा मुलगा माझा आहे. तसं कधीतरी म्हणलं पाहिजे ना. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या रे. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती. बघा काय विशालता आहे कविकारामध्ये, काय विशाल मन असेल त्या कवितेचं. जरी अनेक आपुले धर्म, कोण ख्रिश्चन असेल, कोण बौद्ध असेल, कोण जैन असेल, कोण चांभार असेल, कोण कुंभार असेल, कोण वंजारी असेल, कोण मराठा असेल, कोण पाटील असेल, कोण देशमुख असेल, कोण मारवाडी असेल, कोण तेली असेल. अरे तुमचे आमच्या जाती वेगळ्या असू शकतात, आमचे धर्म वेगळे असू शकतात, पण एक ध्यानात ठेवा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती. द्या सर्व दूर ललकारी, हुंकारे एक तुतारी, सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा, अर्थही येऊ द्या रे हा देश माझा. याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या रे. एक सांगू तुम्हाला, जातीपातीच्या पलीकडे जे आहे ना ती माणुसकी आहे. जय हो. जातीपातीच्या पलीकडे माणुसकी माणसाने जगली पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदाय तुम्हाला माणुसकी शिकवते. माणुसकी शिकली पाहिजेत माणसाने. नाही तुम्ही एखाद्या वेळेस काही शिकलात जीवनामध्ये, फक्त माणुसकी शिका. म्हणून या भारत देशामध्ये मंदिरं सुद्धा खूप सुंदर होती दादा, पण मोगलांनी अत्याचार करून ती मंदिरं आपली नष्ट केली. पण सत्याला तुम्ही कितीही त्रास द्या, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता है. आता राम मंदिर झाल्यानंतर काही लोक घरीच उड्या मारायचे. आता राम मंदिर झाल्याने का भाकर मिळणार आहे का? राम मंदिर झाल्याने आता काय रोजगार मिळणार आहे का? उलट राम मंदिराच्या जागी हॉस्पिटल बांधायला पाहिजे होतं. मी म्हटलं तुमचा मक्का मदिना आहे, तिथं बांधा आता हॉस्पिटल. ते मक्क्यात बांधू आता हॉस्पिटल जाऊ मदिनामध्ये. अरे आमच्या रामाची भूमी आहे ती, आणि तिथे मंदिरच होणार आहे. मग भाकर मिळणार का नाही मिळणार याच्यावरती प्रश्न केला करतोय ना, तर मग कटोरा घेऊन फक्त राम मंदिरासमोर जाऊन बैस, भाकर नक्की मिळणार तुला, कारण तो राम आहे. आणि म्हणून या भारत देशामध्ये मंदिरंही झाली पाहिजेत,
या भारत देशामध्ये हॉस्पिटल बी झालीच पाहिजे. या भारत देशात सर्वच पाहिजेत दादा. सर्व असल्याशिवाय हा भारत देश शोभून दिसणार नाही ना. हॉस्पिटल बांधायची म्हणजे माणसंच बिमार पडायची का? जास्त हॉस्पिटल बांधायची म्हणजे कशासाठी? माणसं बिमार जास्त पडत आहेत. प्रयत्न असे केले पाहिजेत की माणसं बिमार नाही पडले पाहिजे. म्हणून क्या बात है. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा वा. या भारत देशातली मंदिरे मी तुम्हाला सांगत होतो. गुरुकुल हा विषय आपला चालला होता, पण ओघाओघाने तिथपर्यंत आलो आपण. भगवान परमात्मा गुरुकुलामध्ये गेले आणि भगवान परमात्म्याने विद्या संपन्न केली. विद्या संपन्न केल्यानंतर आता भगवान घरी आलेले आहेत. काही काळ गेल्यानंतर आता काय करायचं आहे? एक दिवस असं म्हणतात, विश्वामित्र महामुनी ज्ञानी बसही बिपिन शुभ आश्रम जानी. विश्वामित्र बक्सरमध्ये यांचा आश्रम आहे. कोणाचा? विश्वामित्राचा. बक्सर म्हणजे बिहारमध्ये. आणि हे आपल्या आश्रमावर राहत होते विश्वामित्र. पण आश्रमावरती तिथं त्यांना दैत्य त्रास द्यायचे. आश्रमावरती दैत्य त्रास द्यायचे. मग विश्वामित्राला वाटलं काय करावं. पण राम जन्माची धून अख्ख्या जगामध्ये पसरली होती. आणि मग विश्वामित्राने, महाराज म्हणतात, आगमन केलं अयोध्येकडे. बहुविधी करत मनोरथ जात लागई नाही पार. करी मज्जन सरजू जल गये शुभ दरबार. सरजू नदीच्या काठावरती आलेले आहे. आता अयोध्या नगरी किती सुंदर आहे. तुम्ही गेलेत का अयोध्येला? कोण कोण गेलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 अयोध्येला गेलत्या का माय? गेल्या होत्या वा. छान. कोण कोण गेलता अजून? माझी विनंती आहे तुम्हाला, मृत्यू तुमच्या जवळ यायच्या आधी एकदा अयोध्येला जाऊन बरं का ताई. एकदा या जाऊन. दाजीला म्हणावं गेलंच पाहिजे. एकदा यायचं जाऊन, सुट्टी काढायची, यायचं जाऊन एकदा. माझ्या बहिणींना विनंती आहे, बापाला आईला म्हणावं यावर्षी एक ड्रेस कमी घ्यायचा, पण मला एकदा अयोध्येला मंदिर बघून या. एकदा मंदिर बघून या. सुंदर मंदिर झालं राजे. अयोध्या नगरी सुंदर आहे. एकदा सर्वांनी बघून या. आणि आम्ही मेमध्ये जाणार आहे. आमचं नियोजन आहे. आणि ज्याला यायचं असेल त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधा. तुम्हाला जर यायचं असेल तर आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ बरं का. माझ्या बहिणींना विनंती आहे, यायचं असेल तर चला. कशी अयोध्या नगरी सांगू तुम्हाला. सीताराम जी की प्यारी रजधानी लागे. जय हो. रजधानी लागे मोहि मिठो मिठो सरजू जिनको पानी लागे. ताली. सीताराम जी की प्यारी रजधानी लागे. रजधानी लागे मन मिठो मिठो सरयू जिरो पानी लागे. सर्वांनी एक ताली वाजवा. मिठो मिठो सरयू जिरो पानी लागे. हातवरती करा. हातवरी करा. आहा क्या बात है. जय हो. कौशल्या धन्य सुमित्रा धन्य कैकेयी अम्बा. धन्य सुमित्रा धन्य कौशल्या धन्य सुमित्रा मैया. धन्य कौशल्या धन्य सुमित्रा धन्य कैकेयी अम्बा. धन्य सुमित्रा धन्य कौशल्या धन्य कैकेयी मैया. धन्य भूप दशरथ जी की आंगन खेलन चारों भैया. तो धन्य भूप दशरथ के आंगन खेले चारों भैया. धन्य भूप दशरथ जी के आंगन खेलन चारों भैया. तो धन्य
धन्य भूप दशरथ के आंगन खेले चारों भैया। मिठी तोतली सुहानी प्रभु की बानी लागे, प्रभु बानी लागे। मोहे मीठो मीठो सरयू जी को पानी लागे। सीताराम जी की प्यारी राजधानी लागे, राजधानी लागे। मन मीठो मीठो सरयू जी को पानी लागे, मन मीठो मीठो सरयू जी को पानी लागे। हे हो हरि बोल। ऐका या अयोध्येमध्ये ऐका। रंगमहल हनुमान गडी मणिपूर छावणी सुंदर। रंग महल हनुमान गढ़ी मणिपुर छावनी में। रंगमहल हनुमान गडी मणिपूर छावणी सुंदर। रंग महल हनुमान गढ़ी मणिपुर छावनी सुंदर। स्वयं जगत के मालिक बैठे कनक भवन के अंदर। स्वयं जगत के मालिक बैठे कनक भवन के अंदर। यहाँ के कन कन से तो, यहाँ के कन कन से तो प्रीति पुरानी लागे, पुरानी लागे। मोहे मीठो मीठो सरयू जी को पानी लागे। सीताराम जी की प्यारी राजधानी लागे, राजधानी लागे। मन मीठो मीठो सरयू जी को पानी लागे, मन मीठो मीठो सरयू जी को पानी लागे। टाळी 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 हात ठरवणे। जय हो। हरि बोल। सीताराम जी की प्यारी राजधानी लागे, राजधानी लागे। मोहि मीठो मीठो सरयू जी को पानी लागे। धन्य कौसल्या, धन्य कौसल्या, धन्य सुमित्रा, धन्य कई अम्बा। धन्य भूप दशरथ जी के आंगन खेलन चारों भैया। मीठी तोतली सुहानी प्रभु की बानी लागे। मोहि मीठो मीठो सरयू जी को पानी लागे। रंगमहल, अयोध्येला रंगमहल आहे, कधी जर गेला तर बघा। रंगमहल हनुमान गडी, हनुमान गड्डी आहे। मणिपुर छावनी सुंदर, मणिपुर छावनी सुंदर। स्वयं जगत के मालिक बैठे कनक भवन के अंदर। जय सिया राम दंडवत भैया, मधुरी वाणी बोले। करे कीर्तन संत मगन, गली गली मन डोले। यहाँ के कन से तो, यहाँ के कन से तो प्रीति पुरानी लागे। मोहे मीठो मीठो सरयू जी को पाणी लागे। कधी गेला तर बघा या अयोध्येला। मी 3.5 वर्ष राहिलो, मला गल्ली गल्ली माहीत आहे अयोध्येतली। आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र टेंटमध्ये होते। आता खूप मोठं भाग्य आपलं निर्माण झालं। सरजू मैयेच्या काठावरती आलेले बहुविधी करत मनोरथ जात। लागहीन बारन बार करी मज्जन सरजू जल गई भूप दरबार। मोनी आगमन सुनत जब राजा। मुनी मुनि आगमन सुनत जब राजा। मुनि आगमन सुनत जब राजा।
जब राजा मुनि आगमन सुनत जब राजा धावई स्वागत करहु लागा मिलन गयहुले विप्र समाजा मिलन गयाहुले विप्र समाजा मुनि आगमन सुनहु जब राजा मुनि आगमन सुनत जब राजा सुनत जब राजा सुनत जब राजा मुनी आगमन सुनत जब राजा मिलन गयुले विप्र समाजा. राजा दशरथाच्या कानावरती एक संदेश पडला. महाराज, विश्वामित्र तुम्हाला भेटण्यासाठी सरजू नदीच्या काठावरती आलेले आहे आणि तुम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलं पाहिजे. पूर्वी पाहुणे रावणे किंवा एखादी गावात दिंडी आली तर ती गावाच्या सीमेवरच थांबायची. मग गावच्या लोकांनी दिंडी घेऊन जायचं आणि त्यांना घेऊन यायचं. विश्वामित्र आले म्हणून राजा दशरथांनी विप्रांचा म्हणजे ब्राह्मणांचा साधूचा समाज घेतला आणि मुनींना भेटायला गेले. करी दंडवत मुनी सन्मानी निजासन बेठे ते ज्ञानी चरण पखारी की नाती पूजा मै सम आज धन्य नाही दूजा. राजाने घरी आणलं. विश्वामित्राला पाद्यपूजा केली, वस्त्र दान दे, काय दक्षिणा वगैरे दिली आणि राजा म्हणतो माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही आहे. माझं भाग्य उजळलं, तुम्ही माझ्या घरी आलात. विविध भाती भोजन करवावा मुनी बर हृदय हर्षाती पावा. विविध भातीचं भोजन दिलं. ऐका, साधू घरी आल्यानंतर त्याचा प्रथम उपचार पूजा केली पाहिजे, त्याला भोजन दिलं पाहिजे आणि व्यवस्थित दिलं पाहिजे. आता महाराज सप्त्यात जर गेलं तर डाळ, आणि ती डाळ अशी असते, पंक्तीला जर बसलं तर लेकरू म्हणते बाबा डाळ. डाळ नाही रे बाबा, ते बाळ आहे. कारण ती एवढी पतली डाळ असते, तिची न भाताची काही भेट होत. एक धावे एकीकडे. खरं घरात महाराजालाच नाही तर माझी विनंती आहे, घरात स्वयंपाक करत असताना विविध भातीचा करायचा. विविध भातीचा म्हणजे भात नाही, विविध भाती म्हणजे संध्याकाळच्या जेवणात 1-2 भाजी असलीच पाहिजे, सकाळच्या जेवणात सुद्धा 1-2 भाजी असलीच पाहिजे. पायावड्या कंटाळ्या खोर झाल्यात महाराज, लगेच पटकन कडे टेकवतात, कांदा कापतात आणि टाकलं की चून हाटलं की मोकळ्या. आणि संध्याकाळच्या वेळेला बेसन कधीच खात जाऊ नका. संध्याकाळच्या वेळेला जेवणामध्ये पतलं जेवण असलं पाहिजे. मी आरोग्याचा भरपूर अभ्यास करतो. पोटाचे विकार, मूळव्याध हे होण्याची कारण आहे जड अन्न खायचं, त्याची क्रिया होत नाही, ताण पडतो शरीरावरती. अहो मला सांगा, पोट दुखण्याची कारण काय? मर्यादेपेक्षा जास्त जेवण. एक पाईपाची नळी आहे प्लॅस्टिकची, ती तिकून दाबून भरली आणि त्यात पाणी सोडणं चालू आहे, तिच्यावर ताण पडेल का नाही? मग ताण पडोस तर जेवता कशाला? ढेरी सुटायचं कारण आहे जेवण जास्त करणे. ते आतडं ताणून 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 मग आपोआप ताणलं की ते ढिल्लं पडते. ताणू देऊ नका. कधी भूक मर्यादित ठेवा, त्याची मर्यादा आणा. विविध भातीचं भोजन बनवलं आणि भोजन तीक्ष्ण नसावं, तिखट नसावं. काय तिखट भोजन असते महाराज. एका म्हातारीने मला जेवायला बोलवलं, म्हणे बाबू लय गोड कथा सांगतो मा, ये जेवायला. मी म्हणलं जमलं गजा. आपल्याला म्हणलं आता म्हातारी संध्याकाळी मस्त जशी वरण देणार आहे, नाही तर काहीतरी थोडंसं म्हातारीचे हातचं जेवण चांगलं असणार. म्हातारीनं अशी डाळ केली महाराज, अशी लाल जरद दिसत आहे. मी त्या डाळीकडे पाहत जाऊन माझ्याकडे पाहत जाऊ. मग म्हातारी म्हणे महाराज तुम्ही किती जण भाऊ आहे? यावं आजी 3 जण आहे. मग दुसरे 2 काय करतात? यावं आजी 1 जण घरी शेती करतो, 1 जण पुण्याला राहतो आणि मी कीर्तन करतो. बर चांगलं आहे भाऊ, मस्त प्रेमाने राहत जा बरं. यावला आम्ही आजी 3 जण आहे, पण या डाळीतून जर वाचलो तर, नाही तर 2च आहेत. वा, एवढी तिखटदा. अहो शरीरावरती अन्नाचा प्रभाव हा चांगला झाला पाहिजे.
आणि म्हणून घरातल्या माणसाला अन्न खाऊ घालताना माझी महिला मंडळीला विनंती आहे, जेवणात तिखट कमी टाकत जा जरा. किती तिखट टाकता तुम्ही? आम्ही अयोध्येला असताना आमच्या 400 लोकांच्या खिचडीमध्ये फक्त 3 मिरच्या असत जा, 3. आणि गुरुजी टोकरीतून काढून देत जा. कधी कधी तर 2च देत जात, कधी कधी मग 3 देत जात. पण 3च्या वरी मिरची वाढली नाही. ती काही माणसं म्हणतात आज धुपटच निघलं कानात. बरं लोक एवढी विचित्र झाले महाराज. स्वयंपाक करणं चालू असला की त्या पातिल्याजवळ कढईजवळ जातील आणि ते वगराळानं वरचं लाल तेल पितात. काय म्हणतात वर तर्री. अरे बाबा वरी जाण्याची वेळ आली तुझी तरी पितोय. ऐका भोजन विविध भाती भोजन करवावा. विविध भातीचं भोजन दिलं. महाराज काय आवडते तुम्हाला? गोड आवडते, हे गोड घ्या. गोड आवडत नसेल, सपक आवडत असेल तर हे घ्या. त्याच्यापेक्षा सपक आवडत असेल तर हे आहे. आणि काहीच आवडत नसेल तर हे फळं घ्या. फळं आवडत नसतील तर हा सुक्का मेवा आहे, हा सुक्का मेवा खा. पण तुम्ही चालू सुक्का मेवा खा. आता सुक्का मेवा तर खाऊच घालत नाही. मला सांगा, त्याची पुडी खातात लोक, गुटखा खातात ना. गुटखा कमीत कमी त्याचा अंदाज जर काढला तर मला वाटते ती 3 का 4 रुपयाला पुडी भेटते. मला खात नाही मी, पण माहिती आहे 5 रुपयाला एक पुडी भेटते. साखरची म्हणतायत. माझ्यापेक्षा त्यांनी अजून खाल्ली नाही, पण काय जाणू कोण जाणे कोणाकडे उपासना. एक 5 रुपयाला पुडी, त्याच्यात किती असते काय नाही. पण आमच्या गुरुजीच्या मुखातून ऐकलेले 6,000 रुपये किलो पडते म्हणतात. किती हजार रुपये? 6,000 रुपये किलो. अरे तुम्ही सुका मेवा खा. बदाम जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा घेतला तर 800 रुपये किलो भेटतो. चांगल्या क्वालिटीचा काजू घेतला तर 700, 750, 800 रुपयापर्यंत भेटतो. पिस्ता घ्या, जास्तीत जास्त 2400 रुपये किलो पडेल जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा वरी नाही. आणि हे जर खाल्लं महाराज तर तंदुरुस्त राहा तुम्ही. काय ती पुडी खाऊन घराचाही नाश, शेजारच्याचा नाश, दाराचा नाश. लोकांचं जाऊ द्या, पण या भारत देशाचा नाश करायला लागली तुम्ही थुंकून. कुठं थुकतात महाराज? बरं थुकायचं काही गणित आहे का? एक गडी त्या गादी खाली थुकत जाय. इथं आम्हाला विश्रांती दिली, त्या गादी खालीच तो थुकत जाय. शेवटी कथा संपून गेल्यावर त्या मालकाचा मला फोन आला. म्हटले महाराज जी कहाँ से लाए थे कलाकार? मैंने बोला उधर से लाए थे, दूर के थे. अरे बोले महाराज इतने गंदे आदमी हो, गद्दे के नीचे बोले थूक दिए. अरे बाप. ऐका, तुमच्या चारित्र्याला डाग लागेल असं कधीच कुठे वागू नका. आणि थुकण्याचं विचित्र लोक आहेत महाराज. ते तंबाखू खाणारे पा कुठं पिचिक बायको म्हणते काय तुम्ही त्या कोंबडीसारखं. चला पुढे. गोपाल कृष्ण भगत यावर कळालं असं त्याला कळालं नाही तर जेवण करायला या काल्याच्या दिवशी ज्याला कळालं त्याला कळालं. सुंदर असं भोजन दिलं. पुनी चरण ही मेले सुतचारी, राम देखी मुनी देह बिसारी. पुन्हा 4 मुलांना बोलवलं. रामा, लक्ष्मणा, भरत, शत्रुघ्न इकडे या. काय गुरु बाबा? काय नाही. अरे गुरुजी आले, पायाला लागा. रामजी पाया पडले, लक्ष्मणजी पाया पडले. आणि 4 मुलं पाया पडल्यावर विश्वामित्र तर विसरूनच गेले रामाला पाहिल्यानंतर. अरे किती सुंदर आहे. वा वा वा. तब मन हर्षी बचन कहू, मुनी अस कृपा के कहू, के ही कारण आगमन तुम्हारा, कहू सो कारण लाग ही पारा. हे बघा, एखादे महाराज तुमच्या इथं आले तर लगेच नका विचारू महाराज कसं काय आले. आधी पाणी द्या, चहा विचारा. माणसं कोणी पाहुणा आला की म्हणतात हां राम 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 राम. कशाला आले होते? त्या पाहुण्याला वाटतं इथूनच जावा कोण निघून. आधी नाही, आधी बोलवा, विचारा, चहा पाणी करा, मग विचारा. राजा दशरथाने आधी पाद्यपूजा केली, प्रसाद दिला, दक्षिणा दिली, जेवण दिलं, मग विचारलं कारण कवन आये हूँ स्वामी, कहू सो कारण जाई बनाई. श्री राम तेरा जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. असुर समहु सता वही मोही, मैं जाचहु
विचारतायत कारण कवन आगमन तुम्हारा, हे मुनी हे महाराज काय कारण आहे तुमचं आगमन झालंय. आणि मग वशिष्ठ सांगतायत राजा अरे माझं आगमन होण्याचं कारण आहे की मला राक्षस त्रास द्यायला लागलेली आहे आणि म्हणून तुझा जो ज्येष्ठ पुत्र आहे तो तू मला दिला पाहिजे अशी मी तुझ्याकडे मागणी करतो आणि म्हणून ज्येष्ठ पुत्र द्यावा अशी विनंती वशिष्ठजी विश्वामित्रजी राजा दशरथाला करतात. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. यज्ञ रक्षणास योग्य, यज्ञ रक्षणास योग्य, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. महाराज पुत्र मागतायत. हे राजा तुझा ज्येष्ठ पुत्र मला तू दिला पाहिजे. कशासाठी दिला पाहिजे? विश्वामित्रजी सांगतायत ते मायावी निशिचर आहेत आणि ते मला त्रास देत आहेत. मायावी रात्रीचर, मायावी रात्रीचर, कष्ट देते मज सिफार, कष्ट देते मज सिफार, कष्ट देते मज सिफार. कैकवार करुण यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. हे राजा तुम्हाला तुझा ज्येष्ठ पुत्र देते मायावी निशिचर रात्रीचर आहे. माझा यज्ञ काही पूर्ण होत नाही राजा. आणि राजा मी एक दीक्षित आहे, मी तुला शाप देऊ शकत नाही, माझा तो नियम आहे. शाप कसा देऊ मी, शाप कसा देऊ मी, दीक्षित तो नित्य क्षमी, दीक्षित तो नित्य क्षमी. सोडतोच तो प्रदेश, सोडतोच तो प्रदेश, योग मोडता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. तुझा ज्येष्ठ राम मला दे. मी यज्ञ आरंभ केला की ते निशाचर येतात, मी त्यांना शापही देऊ शकत नाही कारण की मी दीक्षित आहे, मी साधू आहे, मी शाप देऊ शकत नाही राजा. मला असं वाटतं तो प्रदेश सोडून जावा. मी जर यज्ञ आरंभ केला ना तर त्यामध्ये ते विघ्न आणतात आणि प्रगट होतात. आरंभित फिरून यज्ञ, आरंभित फिरून यज्ञ, आणि तिथे सतत वेग, आणि तिथे सतत वेग. प्रगटतात मंडपात, प्रगटतात मंडपात, कुंड पेटता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. यज्ञ पेटवायला गेलं राजा की ते प्रगट होतात, यज्ञावरती येतात. बरं नुसतेच येत नाही तर त्या यज्ञ कुंडावरती रक्त मांस फेकतात आणि फेकल्यानंतर ते नाचतात, स्वैरवैर नाचतात, माझा यज्ञ विध्वंस करून जातात. वेदीवर रक्तमास, वेदीवर रक्तमास, फेकतात ते नृशंस, फेकतात ते नृशंस. वेदीवर रक्तमास, वेदीवर रक्तमास, फेकतात ते नृशंस, फेकतात ते नृशंस. नाचतात स्वैर सुखी, नाचतात, 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 ज्येष्ठ
जय हो महाराज, तुम्ही ज्यांचं वर्णन केलं ते मायावी आहे, रात्रीचे आहेत, माऊस तुमच्या यज्ञावर फेकता. पण महाराज, माझा राम बाल आहे हो, माझा राम लहान आहे, अजून त्यांच्या बाहूमध्ये तेवढी ताकद आली नाहीये. माझा राम बाल आहे, तो काय करेल? विश्वामित्र म्हणतात, ज्याला तू बाल समजतोय तो बाल नाही आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे, तो त्यांना शिक्षा देईल आणि त्या बालकामध्ये खूप मोठी योग्यता आहे. बालवीर राम तुझा, बालवीर राम तुझा, बालवीर राम तुझा, देव त्या घोर सजा, देव त्या घोर सजा, देव त्या घोर सजा. सान जरी बाळ तुझा, सान जरी बाळ तुझा, घोर योग्यता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. काही शब्द आहेत. तुझा बाळ जरी लहान असेल, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. कशासाठी पाहिजेत महाराज? मायावी निशिचर कष्ट भीती मज पार. तुझ्याला बाळ समजतोय ना? बालवीर राम तुझा, देव त्या घोर सजा, सान जरी बाळ तुझा, थोर योग्यता, म्हणून तुझा ज्येष्ठ मुलगा दे. राजा दशरथ म्हणतो, महाराज तुम्ही जरी रामाला मागितला असेल तर थोडासा विचार करून मागा. का? सुनी राज अति अप्रिय बाणी, हृदय कंप दुःख दुखित कुमुलानी. महाराज म्हणतात, राजाने ही वाणी ऐकली. कोणती? ज्येष्ठ तुझा पुत्र मज देई दशरथा, ही वाणी ऐकली. ज्येष्ठ म्हणजे कोण होता? राम होता. ही वाणी ऐकल्यामुळे राजा दशरथ अचंबित पडले, थोडेसे शंकित झाले. आणि राजा दशरथ म्हणतो, महाराज चौथे पण पाय हुसुतचारी, विप्रवचन कही कहू बिचारी. ओ महाराज, म्हातारपणात पोरं झाले मला, आणि तुम्ही जर विचार करून बोला. विचार करून काय बोला? तर हे विचार करून बोला, मला 4 पुत्र आहेत हे मान्य आहे, पण माझं रामावरती अतिशय प्रेम आहे. मी दुसरा कुठलाही पुत्र तुम्हाला देऊ शकतो, पण राम देत नाही बनही गुसाई. मी राम नाही देऊ शकत. राम म्हणजे माझा प्राण आहे. राम म्हणजे माझा काय? प्राण आहे. ऐका, प्रत्येकाचा प्राण असला पाहिजेत राम. आणि जर प्राणच नसेल तर मग काय करता या देहाला? प्रेताला कधी कोणी शृंगार करत नाही, एवढं ध्यानात ठेवा. कधी पाहिलं तुम्ही प्रेताला ब्युटी पार्लरमध्ये नेताना? तुम्ही ज्याच्यामध्ये राम आहे त्यालाच ब्युटी पार्लरमध्ये नेता. एकदा राम निघून गेला की मग ब्युटी पार्लर नाही, बाया कुकू व्यवस्थित लावत नाहीत. मग तो म्हणतात बांध बांध, ते म्हणते अरे गळ्यात काय, आता काय गळे आले ना काय, अरे डोळ्यात चालला, आता काय डोळे गिळे काही नाही. राम गेला, सर्व संपला. आता माशा बसल्या तर कोणी आणत नाही. एक सांगू का तुम्हाला, ते सरळ रस्ताना माणसं महाराज कसंच्या कसं रस्तात हो. ज्याला धक्का लागू नये म्हणून आपण एवढी व्यवस्था घेतो, जेवढं सांभाळतो त्याला, तिथं गेल्यानंतर माणसं दाबतात, मोडतात तुम्हाला. मी एका सरणाचा हात वाकत नव्हता तर एकाने पाय दाबून वाकवताना पाहिजे. राम नसल्यानंतरची गती आहे. म्हणून राजा दशरथ म्हणतात, राम मी देऊ शकत नाही. हे महाराज, राम देत नाही बनही गुसाई. राम देताना जमत. राम देत नहीं बनई गुसाई, राम देत नहीं बनई गुसाई, राम देत नहीं बनई गुसाई, बनई गुसाई, गोसाई, गोसाई.
सुत प्रिय मोही प्राण की नाही, सब सुत मोही प्राण की नाही. सब म्हणजे चारीच्या चारी पोरं मला प्राणासारखे, पण राम देत नाही बनही गोष्ट. वाह. मी रामाला नाही देऊ शकत महाराज. आणि मग विश्वामित्राला वाटलं राम देत नाही तर मग बाकीचं काय काम आहे. बाकीचं काय, राम नाही तर बाकीचं काय काम आहे. कह निशाचर अति घोर कठोरा, कह सुंदर सुत परम किशोरा, तब वशिष्ठ बहुविधी समजावा. नृप संदेश अति आदर देऊ तनय बुलाए, हृदय लाई ते भाती गनाए, प्रेम प्राण नाथ सुत दो तुम्ही पिता करी, सोपहु भो परिषित सुत बहुविधी देसे आशीर्वाद ऐका. आणि मग विश्वामित्र म्हणतोय दशरथा आता भाषा बदलली. माणसाची नाही म्हणल्यावर भाषा बदलते. हो म्हणल्यावर लय तुम्ही अहो तुम्ही एकच नंबर. तुमच्यासारखा माणूसच नाही गावात. तुम्ही का तुमच्यासारखा माणूसच नाही. आणि त्याला म्हणा पैसे नाही माग, हां बदमाश येते. माणसं अशीच आहेत महाराज, ध्यानात ठेवा. या जगातलं कोणीच कोणाचं नाही. जोपर्यंत तुमचं काम पडते तोपर्यंत माणसं तुमच्या पाठीशी आहेत. ज्या दिवशी तुमचं काम संपलं त्या दिवशी तुमच्याच पाठीत लात मारायला तयार. अरे देख लिया संसार हमने, देख लिया सब मतलब के यार हमने देख लिया. देख लिया संसार हमने, देख लिया सब मतलब के यार हमने देख लिया. सब मतलब के यार हमने देख लिया. अरे देख लिया संसार हमने, देख लिया सब मतलब के यार हमने देख लिया. सब मतलब के यार हमने देख लिया. सब मतलब के यार हमने देख लिया. तन निरोग धन जेब में जब तक, जय हो. मन से सेवा करोगे तब तक, मानेगा परिवार हमने देख लिया. देख लिया संसार हमने देख लिया. सरल संत का मूल्य न आवे, कुटिलों के दरवाजे ठाके, गिरती हुई दीवार हमने देख लिया. देख लिया संसार हमने देख लिया. कसा आहे संसार. महाराज म्हणतात जोपर्यंत तन निरोग धन जेब में जब तक, जवरक तुमचं तन निरोग आहे आणि धन खिशात आहे तोपर्यंतच आहे. मी बोलत नाही, नाथबाबा बोलतात. मग त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी. प्रत्येकाच्या घरचा अनुभव इकडे लक्ष द्या. जवरक तुमच्या खिशात पैसे येतात, जवरक तुमच्या खिशात पैसे, साडी मागितली की साडी देता, दागिना मागितलं की दागिना देता, माहेराला जायचं म्हणलं की लगेच जाऊ देता. तर बायको म्हणते बस तुम्हीच आणि तुमच्यासारखा माणूसच नाही. आणि एकदा खिशातले पैसे संपू द्या, बायको म्हणते बाबा 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 मा बापाला अक्कल नव्हती, मै डोळे फुटले होते. नाही तर तुम्ही कुठं मी कुठं. एक नाटक करा घरी गेल्यावर, एकच नाटक करायचं बरं का. बापू आजी आहेत का. बापू हसा लागले आजीचं नाव घेतलं. एक नाटक करायचं. नाटक संध्याकाळी घरी गेले की एक नाटक करा. काय म्हणावं, मंदिरात गेलो, कथा ऐकली, कीर्तन ऐकलं, पण अंग भरून आलं. घरी जाऊन झोपून राहायचं. घरी जाऊन झोपून राहायचं. म्हातारी म्हणते नाही तुम्ही झोपून राहा, मी तुम्हाला पाणी देते, काहीच नाही. पहिला दिवस आनंदात जातो, दुसऱ्या दिवशी पुन्हा झोपून राहायचं. आणि झोपल्यावर पुन्हा म्हणायचं असं कर ना, एखादा बिस्किटचा पुडा आण बरं. दुपारी पुन्हा म्हणायचं तोंडाची चवच गेली, जरा मस्त कांदा पोहे हो दे. संध्याकाळी पुन्हा म्हणायचं जरा चवच नाही तोंडाला, जरा भजे गिजे हो दे संध्याकाळी. म्हातारी म्हणते तुमचा मुडदा जाओ. सकाळी बिस्किट खायला लागले, दुपारी कांदा पोहे खायला लागले, संध्याकाळी भजे मागले. तुम्हाला झालं काय. मरी आली की तुम्हाला वावरात. चार बरं कोणा राखायचं. हां ऐका सावधान. जसं स्त्रीचं आहे तसं पुरुषाचं आहे. स्त्रीकून जोपर्यंत काहीतरी भेटते म्हणून तो पुरुष तिच्यावर प्रेम करतो. महाराज
ज्या दिवशी तुमच्याकडून काही भेटणं बंद होईल ना त्या दिवशी तो तुम्हाला घरातून लाथ मारून काढून देईल. अरे घरातलं पोतं सुद्धा जोपर्यंत पाय पुसू देते तोपर्यंत ते ठेवल्या जाते. ज्या दिवशी पाय पुसू देत नाही त्याच दिवशी ते पोतधारी अंगणात आणून त्याला काडी लावून दिल्या जाते आणि पेटवून दिल्या जाते. पण तुमची नामची पोत्याची गत सारखीच आहे ना. जोपर्यंत तुम्ही एखाद्याला सांभाळताय तोपर्यंतच तुम्हाला तो जीव लावतो. ज्या दिवशी तुमच्यापासून काही भेटणं बंद झाला ना त्या दिवशी तो तुम्हाला आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई नहीं माने हिजड़ों को बहुमान रे. साधु संत को कोई नहीं माने औरत को बहुमान रे. आई रे बेमान. त्याचा भाऊ पुढे अजून गोड आहे. दुनिया बेमान आहे. एखाद्यावर किती प्रेम करावं तो बेमान होतो. आमचे मित्र एक दृष्टांत सांगायचे. आता मी जास्त दृष्टांतात कधी जात नाही पण मलाही असं जाणवायला लागलं तुम्हाला दृष्टांत ऐकण्याची इच्छा आहे. मग जसं गिराईक असेल तसा माल ठेवा लागेल. आता काजू बदाम घेणारे असतील तर काजू बदाम, आता पोंगेच घेणारे असतील तर मग पोंग्याच्याच थैल्या लटकावा लागतील ना. आता सध्या काजू बदामपेक्षा पाणीपुरी जास्त ऐकल्या चालली आहे की नाही. आणि महाराष्ट्रात सुद्धा संत वचन ऐकणारी माणसं कमी झाली. लोकांना आत्यंतिक दुःखाची निवृत्ती नको आहे. लोकांना असं वाटते आत्ता गोळी घेतली की लगेच ठणक कमी झाली पाहिजे. अरे हे साधू संतांचं हे आयुर्वेदिक आहे. याचा प्रभाव हळूहळू होतो पण जडापासून काढून टाकतो. जडापासून काढून. हे काय कीर्तनात जायचं 2 तास हसायचं आणि कीर्तनकारांनी पैसे घेऊन जायचे आणि तुम्ही घरी गेले की पुन्हा नवरा बायकोचे जे संसार आहे तो चालू जाऊ द्या मला तिकडे. एक जण म्हणायचं हे बघ मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मालक पत्नीला म्हणायचे हे बघ तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं. हां ती म्हणायची तुम्ही मोठे हुशार आहे म्हणून तर दुसरं लग्न केलं तुम्ही. कारण दुसरी होती ना. पहिलीला असं म्हणत असताना तुम्ही तुझ्यावर लय प्रेम आहे तुझ्यावर लय प्रेम आहे. ते म्हणले नाही अगं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पहिलीला असं म्हणलं. तुम्ही कानाला खडा तुमची माणसाची पुरुषाची जात लय लबाड. नाही नाही तुझ्यावरच प्रेम आहे. आणि बायको म्हणायची बघ मालक तुमच्यावरच माझं प्रेम आहे. तो म्हणायचा मी ओळखू नाही कारण मला अनुभव आहे. पहिलं तू काही सांगू नको किती प्रेम आहे काय प्रेम आहे काही सांगू नको. नाही हो मालक तुम्ही गेले की मला पाणी बी प्या वाटत नाही. तुम्ही लवकर येत जा बरं. तुम्ही मेकरला जाता किती वाजता 6:30 7. मला पाणी नाही चहा नाही काहीच नाही. आता हा होता वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये थोडासा माझा मित्रच होता. मग एक दिवस मी आता कथेमध्ये सांगितलं बायको नवऱ्याची नाही नवरा बायकोचा नाही. तो म्हणला महाराज काही सांगत जाऊ नका ना पहिलेच लग्न होईना आणि झालेले मोडता काय लोकायचे. नवरा बायकोचे एकूण एकावर प्रेम आहेच ना. प्रेम नाही असं थोडी आहे. प्रेम आहेच म्हणून तर चालू आहे. मी म्हणलं आहे राजा पण स्वार्थी आहे. ही सत्यता नाकारता येणार नाही. तो म्हणला नाही नाही स्वार्थी नाही. मी घरी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माझी बायको चहा बी पित नाही. मी म्हणलं परीक्षा घ्यायची असेल तर एक दिवस पुढच्या दाराने बाहेर निघ मागच्या दाराने जिन्यावर जाऊन बैस. खरंच महाराज त्याने ती बॅग घेतली. आता तो होता वकील. ती बॅग घेतली आणि घरातून बाहेर पडला. पुढच्या दाराने बाहेर गेला मागच्या दाराने जिन्यावर जाऊन बसला. जसा जिन्यावर जाऊन बसला महाराज तसं बायकोनं पाहिलं गाडीचा आवाज आला. गाडी गेली आणि बायकोने जे दरवाजाची कडी लावली आणि मस्त बेडवर बसली. तेवढ्यात खिडकीतून आवाज आला पेढे घ्या पेढे. जय हो. पेढ्याचा आवाज आल्या आल्या खिडकी उघडी. मामा कसे दिले पेढे. 40 रुपये पाव. मग द्या पावभर पेढे घेतले. लाभ रे बरकत रे देवाला नाही ठेवला एक. रिकामा बॉक्स कचरा कुंडी. 15-20 मिनिटं गेले. ऊस घ्या ऊस. कशा दिले ऊस 1 रुपयाला 4 ऊस. 4 ऊस घेतले. कडाकड कडाकड मोडले महाराज आणि 4 ऊस खाल्ले.
अख्ख्या चिवट्या उचलल्या, कचरा कुंडीत टाकल्या. अर्ध्या तासांनी पुन्हा विचार आला, आता 4:30 वाजायला लागलेले, आता 5 वाजता मालक येतील. पटकन किचन रूममध्ये गेली, कोल्हापुरी बासमती चावल काढला, गद 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 पावभर चावल शिजवली, त्याच्यामध्ये पिठी साखर टाकली. शेजारणीच्या इथून टाळी नका वाजू माय, बस झाल्या, टाळ्या नका वाजू, शांत आहे का. शेजारणीच्या इथून तूप आणलं, त्याच्यावर तूप टाकलं आणि पावशर तांदूळाचा भात, लाभरे बरकत रे एकटीने खाल्ला ताई पावशर तांदूळाचा. आणि मग संध्याकाळी 4:15 वाजता पदर पाडून बसली. आता याला माहीत होतं आपण 5, 5:15, 5:30ला घरी येतो. यानं चित्र पाहिलं आणि तो म्हणला मेलो गड्या आता. पुढून आला दार ठोकला. जसं दार उघडलं तिने हाताला ते चौकडीलाच हात लावला. खूप वेळ करताना, खूप उशिरा येताना, मला खूप भूक लागते ना, मला करमत नाही ना. तो म्हणला हो बाजूला. ती म्हणते काय म्हणते कोर्टातली मात. तो म्हणतो पावशर तांदूळाचा भात. अशी काय करता धुसपूस. तो म्हणतो 1 रुपयाला 4 ऊस. असे काय घेता आडे वेडे. तो म्हणतो 40 रुपये पावशर पेढे. असं आहे महाराज, कोणाचं काय घेऊन बसले. जय हो. खरं सांगा, खरं सांगा, खोटं नका. तुम्ही प्रापंचिक आहे, मी प्रापंचिक आहे. खरं जर तुमचे मालक बाहेर पडले तर उपाशी राहतात तुम्ही. त्या जुन्या म्हाताऱ्या होत्या, ते विषय सोडून द्या, ते गेलं. आता नाही महाराज. ती म्हणते हे का वाईन, याचा काय भरोसा आहे. आपलं जेवून घ्या, लेकरायला म्हणते तुम्ही जेवण मला जेवू द्या. हे घ्या 50 रुपये, आपल्याला मस्त पाणीपुरी आणा. त्याचं काय खरं आहे. येईन तर येईन, नाही तर तिकडंच पाहिन एखादी काय धर्मशाळा. ऐका, सावधान. या प्रपंचामध्ये कोणीही कोणाचं नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या मारेचा बाजार, प्राण्या मारेचा बाजार, प्राण्या मारेचा बाजार, प्राण्या मारेचा बाजार. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व राहतील, तुटतील धागे दोरे. मेल्या मागे सर्व राहतील, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. बहीण, ज्या बहिणीची 50 वर्ष भावानं दिवाळी केली. किती वर्ष? 50 वर्ष दिवाळी केली. 51 वर्षी नेमकंच दुष्काळ पडला, भावाला काही पीक पाणी झालं नाही. मुलीचे लग्न झाले होते, त्या पोरी डिलिव्हरीसाठी आलेल्या होत्या. पोरगा मोठा, त्याचे कपडे घ्यायचे. मग भावाने विचार केला जाऊ द्या एवढ्या वर्ष काय म्हणणार आहे बहीण. 50 वर्ष केली ना दिवाळी, काही म्हणणार नाही बहीण. मग स्वच्छ भावाने त्या वर्षी त्या बहिणीला दिवाळीला आणलंच नाही. आता बहिणीचे लेकरं मोठाले झालेले होते, तिच्या घरामध्ये सर्व प्रपंच चांगला झाला होता, तिला सुना आलेल्या होत्या. आता काय म्हणणार आहे. नाही ना महाराज. त्या वर्षी म्हातारी वट्यावर बसली. कोणीतरी गंगूबाई म्हणते मथुरा माय यंदा गेली नाही. ती म्हणते मेला मा भाऊ. अहो 50 वर्ष ज्या भावानं तुझी दिवाळी केली, त्याला जर तू एका दिवाळीसाठी मारत असेल तर बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. कोण कोणाचं नाही महाराज. संयोग आला म्हणून आता दृष्टांत एक अजून सांगतोच तुम्हाला. एका म्हाताऱ्याला 2 बायका होत्या. आता 2 करू नये, पण आता म्हाताऱ्याने केलं काय करता. आता त्याने म्हाताऱ्याने 2 बायका केल्या. आता 2 बायका केल्या, पण तो जुना म्हातारा होता. आत्ताचे म्हातारे नाही राहिले त्याचे. म्हातारे वजनात राहायचे. फेटा गिटा, कानात बाळ्या गिळ्या, ते नरीचा बूट. अहो आवाज दिल्यावर
म्हातारी लठ हालायची. पूर्वीचा आवाजच तसा होता महाराज. आता बाईनं आवाज दिल्यावर माणसं लठ हालतात. आवाज दिल्या म्हातारी लठ हालायची. 2 बायका पण वजनात गडी होता. बाहेर पडला तर उपरनं हातावर, बाहेर पडला एकदा पुढे निघाला तर बाईची ताप नव्हती मागून आवाज द्यायची. अशी उदाहरणं अनेक सांगितल्या जातात. आता तर बाया 4दा बोलवतात. हो इकडे या, नेमकं चप्पल घाले इकडे या. काम काहीच नसते. येता येता पाणीपुरी आणा. पण माणसाला फिरू 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 महाराज ते आहे. म्हातारा महाराज वजनात, कानात बाळ्या, असा म्हातारा चालायचा. एक दिवस रस्त्याचं काम चालू होतं आणि रस्त्याचं काम चालू असताना नेमकी म्हाताऱ्याने काठी अशी नालीच्या पलीकडे टेकवायची. ती नालीत पडीन म्हातारं पडलं. गेला म्हातारा. बघ म्हातारा गेला. गावातल्या लोकांनी उचलून आणला आणि मग म्हाताऱ्या रडत झाला. एवढ्या मस्त म्हणता रडतात महाराज. काय कोण असे कपट असू द्या तिथं काढतात बाया. आपल्या भाऊजाईल बोलायचं असलं ना तरी तिथं येतात. ननद तिथं येऊन रडते. कोणाचं असं काय कोणाचं एकूण एकाचं असेल ते तिथं काढल्या जाते. आणि मग म्हाताऱ्या लागल्या रडायला. तुम्ही किती सुंदर दिसायचे माय, तुमच्या हातातली काठी किती शोभून दिसायची माय, तुम्ही लोकाच्या दुऱ्यावरचा भारा किती लवकर आणायचे माय. आता ती काय असते महाराज त्याच्यात. आणि खरंच महिला मंडळी रडण्याबद्दल सांगायचंच काम नाही. अतिशय स्वरात आणि एकदम व्यवस्थित. म्हातारा महाराज बूट गिटते. तुमच्या अंगावरचं धोतर किती शोभून दिसायचं माय. हा स्वर आहे त्यांचा. तुमच्या अंगातला कुर्ता जसा विठ्ठलाच्या अंगातला कुर्ता दिसतो माय. तुमच्या गळ्यातली माळ म्हणजे विठ्ठलाच्या गळ्यातली दिसते माय. लोक म्हणले बस झालं बघा किती प्रेम आहे. उचला उचला गडबड केली. मग मोठीनं लाईनीनं का लाईनीनं मोठीनं चिमटा घेतला मला काय माहित नाही बरं. पण एकीनं एकील चिमटा घेतला आणि ती म्हणे बाई बाळ्या. ते उचलायला लागलेत ना. ती म्हणते माय मी नाही म्हणत. लोक काय म्हणतील. मोठी तेवढी खोटी मागून आली शायनी झाली. ती म्हणे बाई तुम्ही. ती म्हणे मी म्हणत नाही. लोक काय म्हणतील. मागून आली काही बोलायला लागली. बाळ्याचं पडलं मी म्हणत नाही. आणि मग महाराज लोकांनी गडबड केली उचलायला. मग एकीनं स्वर काढला. आता कोणतीन काढला ती सांगत नाही. पण असा स्वर लागला महाराज. तुम्ही जिन्याहून उतरताना तुमच्या कानातल्या बाळ्या कशा डुल्लू डुल्लू हालायच्या माय. लोक म्हणत म्हाताऱ्याला खाली उतरवा बाळ्या काढा आधी. म्हातारा खाली उतरवला बाळ्या काढल्या. मग म्हातारी अशी म्हणली नाही. कालचा उपवास होता माय. 2 घास खाऊ द्या माय. एकदा मला पाव द्या माय. म्हातारी म्हणी आता कोणाची वाट पाहता माय. किती गण गण माशा जाऊ द्या. चला हेच चाललंय. ऐका 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 सावधान. राम नाही तर काय नाही. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम. टाळी टाळी वाजवत जा बरं तुम्ही. हा एक टाळीचा आवाज आला पाहिजे. आवाज एक एक. एक एक. शाबास. धन्यवाद. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. बघा भगवंताचं भजनच तुम्हाला काय आहे. असं काही विनोद सांगितले मग कथेची संगती तुटते ते. पण लोकांना सवय लागली ती आता.
राम देत नाही बनही गुसाई, मी तुम्हाला राम देऊ शकत नाही. पण मग विश्वामित्र निघाले, दशरथा निघालो मी, तू देत नाहीये ना. विश्वामित्र म्हणतात मला, विश्वस्य मित्र इति विश्वमित्र. हा कोण विश्वामित्र? ज्याने प्रतिसृष्टी निर्माण केली. प्रतिसृष्टी म्हणजे डबल सृष्टी आहे. आपण ज्या सृष्टीत राहतो ही डबल आहे. डबल कशी आहे? पोपट हा विश्वामित्राच्या सृष्टीतला आहे आणि कावळा, पोपट हा ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला आहे आणि कावळा हा विश्वामित्राच्या सृष्टीतला. कोण बोलतंय? ओ मामा, ए ताई, चष्मा लावलेली ती बारकी, किती आवाज येतो इकडे. ए बोलू नका. काय चाललंय सांग. ओ बाप्पू, हा म्हैस तिकडे चालू. ए पंडालच्या पलीकडे कोण बोलतंय? संस्थांचे कार्यकर्ते मंडळी सांभाळा बाबा आता 2 दिवस. बोल सियावर रामचंद्र भगवान की जय. विश्वामित्रांनी सांगितलं, मी तिकडे कोणतरी. अय बाबांनो, कोण आहे तिकडे? काय चाललंय? विश्वामित्रांनी सांगितलं, राजा मी निघालोय आणि मला विश्वामित्र म्हणतात, तू काय मला राम देत नाही? अरे माझ्या मनात आलं तर मी दुसरा राम निर्माण करू शकतो. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची माझ्याकडे ताकद आहे. म्हणून पोपट हा ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला आहे आणि कावळा विश्वामित्राच्या सृष्टीतला आहे. म्हैस ही विश्वामित्राच्या सृष्टीतले आणि गाय ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले. ऐका पुढे, नऊवारी लुगडं हे ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले आणि जिंचा पॅन्ट विश्वामित्राच्या सृष्टीतला आहे. दूध ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलं आहे आणि चहा विश्वामित्राच्या सृष्टीतला आहे. म्हणून विश्वामित्राच्या सृष्टीत राहू नका, ब्रह्मदेवाच्या सृष्टीत राहत जा. ब्रह्मदेवाने जे जे सांगितलं ते परिधान केलं पाहिजे. जीन्सचा पॅन्ट टी शर्ट या ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलं नाही. नऊवारी सुंदर साडी नेसून भारतीय नारी ही नऊवारीमध्ये शोभते, जीन्स पॅन्टमध्ये नाही. बरं आता कालप्रवाहाने बदललं पाहिजेत, घातले पाहिजेत, पण त्याला मर्यादा आहे. आमची आजी इथपर्यंत ब्लाऊज घालायची, इतकं ब्लाऊज होता आजीला. आमची आई काकू इथपर्यंत घालत होती. आता आमच्या घरचे माणसं इतर लोक घालतात. पुढचं मला सांगायचं, अजून काळ कठीण आहे ना आम्हाला. अहो पुरुषांना श्रम यावी, चांगल्या सदाचारीन त्यानं मान खालू घालून जावावं. एवढे कमी कपडे स्त्रियांनी कधीच घालू नये. माझी विनंती आहे, तुम्ही भरपूर कपडे अंगावरती घाला, तुमचा सन्मान होईल आणि सत्कारच केल्या जाईल, बलात्कार होणार. म्हणून सिंधुताई सपकाळ यांचं वाक्य आहे, स्त्रीने बाहेर पडत असताना अंगावरती अंग भरून कपडे घाला, त्यांचा सत्कार होईल. आणि अंगावरती कमी कपडे घालसाल तर तुमचा बलात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आता त्याच्यातून दुसरे दोनही भाव निघतात, तिकडे आपल्याला बोलायचं नाही आहे. पण विश्वामित्रांनी सांगितल्यानंतर विश्वामित्र निघाले, राजा निघालो मी,
2 पायऱ्यावर पाय खाली दिले. मग लक्षात आलं राजा दशरथाच्या हे विश्वामित्र आहेत. शाप जर दिला तर कसे तरी आशीर्वादाने झाले, आणि शाप जर दिला तर खतम. मग महाराज थांबा, महाराज थांबा. आणि मग माग वळून पाहिलं. राजा काय, अरे तुझे शब्द दिले होते आता का पलटतोय. आणि मग महाराज या देतोय मी. आणि मग रामजीला आणि लक्ष्मणजीला दिलं. महाराज म्हणतात श्याम गौर सुंदर दो भाई, विश्वामित्र महानिधी पाई. जय हो. विश्वामित्राला महानिधी मिळाला. महानिधी चले जात मुनी दीन दिखाई, चले जा मुनि दीन दिखाई, चले जा मुनि दीन दिखाई. सुनी ताड़िका क्रोधातुर दाई, सुनहि ताड़िका क्रोधातुर धाई, सुनहि ताड़िका क्रोधातुर धाई. मंगल भवन मंगलहारी, तेजी मंगल भवन मंगलहारी. प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम सिया राम, जय जय राम, राम सिया राम, सिया राम. विश्वामित्रांनी रामाला लक्ष्मणाला सोबत घेतलं. ऐका किती गोड आहे. श्याम गौर सुंदर दो भाई, श्याम वर्णाचा राम आहे आणि गौर वर्णाचा लक्ष्मण आहे. दोघालाही सोबत घेतलं, निघाले महानिधी पायी. रामा या रस्त्याने गेलो तर अर्ध्या तासात जातो, या रस्त्याने गेलो तर आपल्याला 2 तास लागतील. मग गुरुजी ज्या रस्त्याने अर्ध्या तासात जातो त्याच रस्त्याने चला ना. निघाले त्या रस्त्याने. महाराज म्हणतात त्या रस्त्यामध्ये त्राटिका नावाची राक्षसिनी होती आणि ती भगवंतावरती धावून आली. चले जात मुनि दीन दिखाई, सुनी त्राटिका क्रोधातुर धाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. त्यामध्ये त्राटिका आहे, सावधान. त्राटिका म्हणते कोण आहे ते राजकुमार, आत्ताच्या आत्ता खाऊन घेते. रामजी म्हणतात गुरुजी मागे वा, मी पुढे होतो. लक्ष्मणजी म्हणतात नाही दादा मी पुढे होतो. अरे नाही लखन तू लहान आहे, मी पुढं झालं पाहिजे. एखादं संकट जर आलं तर मोठ्या भावानी पुढे झालं पाहिजे. हे रामाई शिकवते. रामजी पुढे होत आहेत, धनुष्यावरती बाण चढवत आहेत. एकही बाण प्राणी हरिलीना, तीन जाणते अतिथि दीना. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भगवंताने धनुष्य हातात घेतला, तुनीरामधून बाण काढला, त्राटिकेला वेध केलं आणि सर्व दिशा बाण सोडला. एकाच बाणात 4 दिशा गेली त्राटिका. एकाच बाण, जय हो. 2 आणि 3 बाण कशाला, रामजीचा बाण आहे तो. एकाच बाणात त्राटिका पडली. आश्रमात गेले, सकाळची पूजा झाली, मग यज्ञ पेटला. आणि मग यज्ञ पेटल्यानंतर मारी सुबाहू आला, बिनाफणाचा बाण मारला. आणि मग तो मारीच्याला लंका नगरीत पाठवलं. सुबाहूला एका बाणात मारलं. आणि मग दुसऱ्या दिवशी विश्वामित्र म्हणतायत रामा आपल्याला धनुष्य यज्ञ पाहायला जायचं. धनुष्य यज्ञ म्हणलं की देवाला आनंद आहे. चला राघवा चला, पाहण्या जनकाची मिथिला. चला राघवा चला पाहूया. चला राघवा चला पाहण्या जनकाची मिथिला. पाहण्या जनकाची मिथिला. पाहण्या जनकाची मिथिला. मिथिले उणते दर्शनी रूप, राजमहर्षी
जनक नराधिप मिथिले उणते दर्शनी राजा जनक नृपाधिप चला राघवा चला पाहण्या जनकाची मिथिला पाहण्या जनकाची मिथिला पाहण्या जनकाची मिथिला मिथिलेहुनी दर्शनीय रूप मिथिलेहुनी दर्शनीय रूप राजर्षी तो जनक नराधिप राजर्षी तो जनक नराधिप नराधिपेट्या नगरी माझी नराधिपेट्या नगरी माझी यज्ञ नवा मांडिला पाहया जनकाची मिथिला पाहया जनकाची मिथिला चला राघवा चला पाहया जनकाची मिथिला जनकाची मिथिला जनकाची मिथिला. विश्वामित्र म्हणतायत राघवा चला राघवा चला पाहण्या जनकाची मिथिला. आपल्याला जनकाची मिथिला नगरी पाहायला जायचं. मिथिला नगरीमध्ये काय आहे तर मिथिला नगरीमध्ये असं म्हणतात धनुष्य यज्ञ ठरलेला आहे. धनुष्य यज्ञ कोणासाठी ठरलेला आहे तर जानकीसाठी ठरलेला आहे. कोण आहे जानकी तर जनकाची मुलगी आहे. खरंच जनकाची मुलगी आहे का जानकी? तुम्ही रामायण ऐकलं की नाही याच्या आधी? कोणाची मुलगी आहे जानकी? कोण सांगू शकते कोणाची मुलगी आहे? अहो जनकाने तिला मुलगी मानलं होतं पण खरंच जनकाची मुलगी होती का ती? नाही. अहो ती भूमिजा होती. ती कोण होती? भूमिजा होती. बरं जनक हे कोण होते? हे जनक नाव नाही आहे. जनकांचं खरं नाव आहे शिरध्वज. त्यांच्या भावाचं नाव आहे कुशध्वज. जनक ही पदवी आहे. एखाद्या माणसाला आपण आवाज देतो ओ पाटील इकडे या. पाटील त्याचं नाव असते का? नाही. ही पदवी आहे. म्हणून जनकाला पदवी मिळालेली आहे जनक. जनक पदवी का मिळाली तर जनक याचा अर्थ असा होतो वडील. जनक याचा अर्थ असा होतो सांभाळणारा. जनक सर्वांना सांभाळायचे म्हणून त्यांना जनक म्हणायचे. सर्वांना सांभाळायचे म्हणजे अरे भूमीत पडलेली पोरगी ज्यानं सांभाळली तो दुसऱ्याला का सांभाळणार म्हणून जनक. शिरध्वज आणि कुशध्वज हे दोघे जण भाऊ होते. एक भाव रामायणामध्ये असाही सांगितला जातो की ही मुलगी रावणाचीच होती. सांगतायत की नाही मंदोदरी? त्याचं कारण काय? अग्निपुराणामध्ये एक छोटीशी कथा आलेली आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे. ही भूमीमध्ये का आली तर याचं एक अजून दुसरं एक कारण आहे पण त्याच्यासाठी वेळ नाही पण ते सांगितलं पाहिजे. कारण भूमीतून कशी निघली तर असं म्हणतात रावणाचा जो अत्याचार होता पापाचरण होतं हे एवढं पापाचरण झालं होतं एवढे बाळ कोणाचं आहे होती मुलगी? कोणाची ती? कोणाची आहे? ओळखता की नाही? गावातली नाही काय? कोणाची नात असेल कोणाची? मग सांभाळा ना ताई. काय चाललंय तुमचं? तुम्ही तिला घेऊन तिकडे पाठीमागे बसा. अहो तुम्ही स्वयंपाक पुरणपोळीचा करता की नाही घरात? पुरणपोळी करता का तुम्ही? पुरणपोळी का लगेच 5 मिनिटात होते का? पुरणपोळी करण्यासाठी मारू नका तिला. तिला सांभाळा आणि गप्प बसायला लावा. पुरणपोळी सकाळपासून ते आपदे घ्या लागतात. डाळ शिजवावं लागते. शिजवून पुन्हा मग ते वाटा लागते. आता सोपं झालं आहे मिक्सरमध्ये वाटून ते मिक्स करून पुरणपोळी. पण सांगा तुम्ही टोपलंभर पुरणपोळ्या तयार करून ठेवल्या आणि लहान लेकरू घरात आलं आणि त्याने
रॉकेलच्या डब्याला लात मारली आणि अख्खं रॉकेल जर त्या पुरणपोळीवरती गुळण्यामध्ये भज्यामध्ये पापडामध्ये गेलं तुम्हाला लई चांगलं वाटेल का? ते म्हणसान का वा काय लात मारते माय असं म्हणसान का? तसंच आहे हे खूप तयार करावं लागतं. हे आवाज काढण्यासाठी सोपं नाही. 12-12 घंटे सा लावून बसावं लागतं तेव्हा कुठं तो सा व्यवस्थित लागतो तर लागत नाही. तो स्वर लावणं सोपं आहे का? हे एवढं वातावरण तयार करणं सोपं आहे का? त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला. कुठे कथाकार 2-2, 3-3 तास कथा सांगून शेवटच्या टप्प्यात त्याचं वातावरण तयार करतो. तुम्ही जर असं मधातच गोंधळ घालसाल तर काय मग ते दिन जाऊन पैसा हो अशी कथा करणारा मी माणूस नाही. एवढं ध्यानात ठेवा. काही लोकांचं ते आहे मग दिन जाओ पैसा हो तसं नाही. प्रेम भाव प्रकट झाल्याशिवाय कथेमध्ये आनंद नाही. तर काय सांगत होतो मी? जानकी भूमीतून कशी आली, रावणाचा अत्याचार वाढला तर सांगत होतो ना. काय सांगत होतो मोठी माय? सांगा सांगा. हां भूमिजा. वा धन्यवाद. टाळी वाजवा यांच्यासाठी. लक्ष ठेवलं पाहिजे. नेमका प्रश्न कोणता आला इथं उत्तर नाही तर प्रश्न 1 नंबरचा आणि उत्तर लिहित होता 10 नंबरचं. असं कसं जमन बरं? चला. आणि मग रावणाचा जो कहर झाला होता त्या कहराला कंटाळली होती. शेवटी त्यांनी एका आश्रमावरती जाऊन साधूला कर मागितला. साधू म्हणले कर नाही पण तू एवढा बेशिस्त झाला की साधू कोण पैसा मागतोय? अरे हे घे आमचं रक्त तुला देतोय. ते रक्त काढलं साधूने आणि एका मटक्यामध्ये भरून रावणाला दिलं. रावणाच्या लक्षात आलं की हे साधूचं रक्त आहे आणि हे जर आपल्या राज्यामध्ये पडलं तर आपलं राज्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं? रावणाने ते मटकं घेतलं. जनक राजाचे जे राज्य होतं त्याच्यामध्ये ते पुरलं नेऊन. पुरल्यानंतर मग जनकाच्या नगरीत पाऊस पडायला तयार नाही. जनक राजा घाबरून गेले. जर पाऊस नाही पडला तर प्रजा कशी पाळायची? राज्यावरती संकट येईल. मग पाऊस पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर यज्ञात भोवती प्रजन्यो. आपण यज्ञ केला पाहिजे. आपण आहुती दिली पाहिजेत. आपण नामसंकीर्तन केलं पाहिजे. जप केला पाहिजे. इंद्रदेवता प्रसन्न केली पाहिजे. तो वरुण देवतेला सांगेन. वरुण देवता जर बरसली तरच ही आपली कृषी चांगली होईल. आणि म्हणून यज्ञ करण्यासाठी ती भूमी स्वतःच्या खांद्यावर बळीराम नागर घेऊन ती नागरायची असते यज्ञ करायसाठी. मग जनक राजाने आपल्या खांद्यावर नागर घेतला आणि जनक राजा तो नागर ओढू लागले. असं म्हणतात तोच नागर त्या कुंभाला लागला आणि त्या कुंभातून सुंदर मुलगी बाहेर पडली. आता सीता नाव का पडलं तर त्याचा एक भाव सांगतो. बळीराम नागर बऱ्याचशा लोकांनी, आता नवीन मुलांना नाही कळत, पण बळीराम नागराच्या खाली एक असा पत्ता असतो छोटा, एवढा पत्ता, आणि त्या पत्त्याला हिंदीमध्ये शीत म्हणतात. आणि म्हणून त्या पत्त्याला ती लागली आणि म्हणून तिचं नाव सीता ठेवण्यात आलं. हा गुरुजींनी सांगितलेला भाव आहे. कळालं भूमिजा कशी आली? रावणाची मुलगी का म्हणतात, मंदोदरीची मुलगी का म्हणतात, त्यातलाच दुसरा भाव आहे. हे रुधिर ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये रावणाने आणलं त्यावेळेस मंदोदरीने विचारलं महाराज याच्यात काय? आता रावणाला असं वाटलं मंदोदरी जर सांगावं याच्यात साधूचं रक्त आहे तर ही पतिव्रता आहे, मला काही बोलेल. म्हणून रावणाने सांगितलं हे बघ याच्यात जहाल विष आहे, याला काही धक्का लावू नको, तो कोपऱ्यात मुकड्यानं राहू दे. मंदोदरीने पाहिलं ते आणि रावण बाहेर गेल्या गेल्या जहाल विष म्हणून ते प्राशन केलं. मंदोदरीने जहाल विष म्हणून प्राशन केलं. परिणाम असा झाला महाराज, त्याच्यापासून मंदोदरीला गर्भ राहिला. मंदोदरीने रावणाला सांगितलं हे बघा वर्षभर आता माझ्या मालाकडे यायचं नाही, मला एक अनुष्ठान करायचं. मंदोदरीने साधनेचं असं अनुष्ठान केलं. 9 महिने 9 दिवस झाले. ते नवजात शिशु घेतलं. रावण विचारेल म्हणून सांगितलं आपल्या राज्याच्या बाहेर कुठेतरी पेटारीत टाका आणि हिला दाबून टाका. ती पेटारी जी दाबली ती जनक राजाच्या याच्यामध्ये. आता वैज्ञानिक लोक काही संशय घेतात, रक्तापासून कुठं गर्भ जाईन का, रक्तापासून लेकरं होईन का. अरे बावळटा, इथं घामापासून जीव तयार व्हायला लागले. तुमच्या डोक्यात जीव तयार होतात का नाही? कोणाच्या डोक्यात होतात जीव तयार? तुमच्या डोक्यात जीव तयार होत नाही? होतात का नाही? होतात ना. तुमच्या घामापासून जर जीव तयार होत असेल तर ज्या साधूने साधना केले त्याच्या रक्तापासून लेकरं का तयार होत नाहीत?
ती साधना पाहिजे. व्यासांनी नुसतं पाहिलं होतं तरी पांडवांचं कुळ विचारू नाही म्हणतात ना. नजरेची ताकद आहे. ऐका, मोराच्या जीवनामध्ये त्याच्या अश्रूपासून उत्पत्ती आहे, अश्रूपासून. आणि म्हणून असा एक भाव सांगितला जातो. आणि त्या जानकीचा आज धनुष्य यज्ञासोबत स्वयंवर ठरलेलं आहे. कोणत्या धनुष्यासोबत? 3 प्रकारचे धनुष्य आहेत. एक धनुष्य आहे गांडीव, दुसरा आहे पिनाक आणि तिसरा आहे सारंग. गांडीव धनुष्य होता अर्जुनाकडे, पिनाक नावाचा धनुष्य होता भगवान शंकराकडे, आणि तिसरा कोणता सांगितला मी? सारंग. सारंग. सारंग नावाचा धनुष्य आहे तो भगवान विष्णूकडे. आणि म्हणून तूटही नाही क्यू पिनाक पुराणा, पुढे चौपाई आहे. हा पिनाक तुटत का नाही? हा पिनाक नावाचा धनुष्य आहे. हा भगवान शंकराने सतानंदजीला दिला. सतानंदजीने हा धनुष्य राजा जनकाला दिला. जनकाने तो धनुष्य आपल्या राज्याच्या बाहेर ठेवला होता. जानकीचं आणि धनुष्याचं काय नातं आहे तर ऐका. जो धनुष्य हजारो हत्तीला उचलायचा नाही, तो धनुष्य जानकी एका हातानेच उचलायची. एक दिवस जानकीची आई सारवण घालत होती. सारवण कळते ना तुम्हाला? किती वाजता घालतात? दुपारी 12 वाजता आहे ना. त्याला सारवण म्हणतात. सारवण सारवण. आता इथून पुढे सारवणाचं एखादा फोटो काढून ठेवा लागणार आहे, व्हिडिओ. आणि मग मुलीला जवळ घेऊन सांगायचं, बाई हा असो पोत्रा, याच्यात हे असं शेण असते. शेण ते कशाचं असते? म्हशीचं? अरे गाईचं शेण पाहिजे सारवायला. गाईचं शेण असते. मग ते असं 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 घ्यायचं असते आणि असं. रामकृष्ण. ऐका, सारवण सांगावं लागेल उद्या. उद्या तुम्हाला उखळ सांगावं लागेल, मुसळ सांगावं लागेल. अरे तुम्हाला उद्या चालून कुंकू कसं लावतात तेही सांगावं लागेल का? किती धर्मापासून दूर चाललो आम्ही. आत्ताच्या काही मुली कुंकू लावत नाहीत. काही मुलींना सांगावं लागतं घरातून बाहेर पडल्यावर. सासू म्हणते पुरी पदर घे. लयच मथारी माय. पदर घेतला म्हणून तिला नाराज बोलताय तुम्ही. अरे तुम्हाला चांगलं वागायला सांगते ती, पण महाराज नाही पटत. चला चला. जानकीची आई असं घरात सारवण घरात होती. सारवण जानकीने पाहिलं. तिने मधात सारवण घातलं, इकडे घातलं तिकडे घातलं. तो धनुष्याची जी जागा होती अशी ती सोडून दिली. जानकी म्हणते काव मा तुला चाळशी 8 दिवसातून एकदा सारवती. अगं किचन वटा 15 दिवस झाले ना धुवून. किडे निघायला लागले त्या कोपऱ्या कापऱ्याने. धुतला पाहिजेत ना किचन वटा तो. ती म्हणते तू जर एवढी निर्मळ आहे तर तू घे. कोणाला? जानकीला. महाराज आई दूर गेली. जानकीन तो पोत्रा घेतला, एका हातात धनुष्य उचलला. हे पाहिलं सुनैने. सुनेने आवाज दिला, महाराज महाराज. अगं काय झालं? हा तुमची लेक. जो धनुष्य हजारो हत्तीला उचलत नाही तो एका हातात उचलला. त्या दिवशी जनकाने पण केला, जो कोणी हा धनुष्य तोडेल त्यालाच माझी जानकी देईन. हे जानकीचं नातं आहे. वाह, जय हो. हे कळालं पाहिजे. नाही तर उभे रामान धनुष्य तोडला आणि जानकी नेली. अरे पण काहून तोडला? कारण तर सांगशील बाबा त्याचं. दुसरं एक कारण आहे. राजवाड्यामध्ये धनुष्य होता. एक दिवस जानकी फुगडी खेळत होती. ओढणीचा काठ धनुष्याच्या काठाला लागला आणि एवढा मोठा धनुष्य माझ्या जानकी सोबत फुगडी खेळत होता. हे दृश्य पाहिलं राजवाड्यातल्या लोकांनी आणि सांगितलं, महाराज काय हा अनुभव आहे? अरे तेव्हा कळालं ही पोरगी साधी नाही. ही तर कलेक्टर होऊ शकते. ही पोरगी साधी नाही, ही पंतप्रधान होऊ शकते. अरे ही पोरगी साधी नाही, ही राष्ट्रपती होऊ शकते. पण आम्ही राष्ट्रपती करण्याचा प्रयत्नच केला नाही ना. बाई एकदा नाचून दाखव. नाचू पहा ना मी बबडी कशी नाचते. आणि मग गाणं तसंच लावते. मला रेतीवाला, मला रिक्षावाला. आता जशी भावना प्रकट करसान तसं भेटेल. मुलींना माझी विनंती आहे, तुमची गरिबी असू द्या नाही तर श्रीमंती असू द्या, एखादी वस्तू तुम्ही निवडत असताना ती अशी निवडा की ती वस्तू निवडल्यानंतर हजारो लोकांनी म्हणलं पाहिजे की तुमची निवड चांगली आहे. पण काय निवड? अरे रे रे माय 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 किती कठीण आहे महाराज. आज मी एक व्हिडिओ
एक मुलगी म्हणते मी लग्न करीन तर त्याच्यासोबतच करीन. मायबाप म्हणतात अगं वेडी आहे का तू दारू पितो. ती म्हणते दारू पिऊ द्या पण मी लग्न करीन तर त्याच्यासोबतच करीन. तिचा भाऊ हुशार आहे. तिच्या भावानं तिला पकडलं आणि तिचं मुंडनच केलं. चप्पी त्या मुलीची चप्पीच करून टाकली. भावानं सांगितलं आता ही पळून जात नाही त्याच्यासोबत लग्न करत नाही. एखादी जर घरात अशी करत असेल ना मी त्याच्यासोबतच लग्न करीन काहीच नाही वारकाल बोलवायचं आणि चप्पी करायची. एक वर्षभर घरातून बाहेर नाही पडत पोरगी. तू काय आमची इज्जत घालवती तुला घरातच ठेवू आम्ही. ऐका सावधान. आणि मग आता आमंत्रण सर्वांना दिलेले भगवान परमात्मा निघालेले. भगवान परमात्मा कुठे आले. महाराज म्हणतात भगवान परमात्मा आले एका आश्रमावरती. त्या आश्रमामध्ये काहीच नाहीये. आश्रम आश्रम एक देख मग माहे. 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 खग मृगजी भगवान आलेले. आश्रम एक देख मग माहे. खग मृग जीव जंतु ताहा नाही. आश्रम एक देख मग माहे. बघा आश्रमावरती भगवान आले. तिथे खग नाही मृग नाही पशु नाही पक्षी नाही. बरं ते जाऊ द्या पशु नसू द्या पक्षी नसू द्या जीव नाही जीवही नसू द्या. पण काय गोस्वामीजींची लेखणी आहे जंतू सुद्धा नाही. जंतू जंतू कितीही भूमी पडकी असू द्या कशीही भूमी असू द्या तिच्यात जंतू राहतात. जंतू राहतात का नाही. अहो एखाद्या वेळेस अग्नीमध्ये सुद्धा आपल्याला जंतू सापडतील. पण अग्नीपेक्षाही भयानक झालेली भूमी जीव जंतुतः नाही. मग विचारलं महाराज का अशी आश्रमाची अवस्था आहे. विश्वामित्रजी सांगतायत रामा अरे हे आश्रम पोछवू मुनी शिला प्रभु देखी. एक शिला पाहिली. विचारलं महाराज आश्रम पडकाय ही शिळा कोण आहे. आणि मग सांगितली सकल कथा मुनी कहा विषय की अरे ही गौतमाची नारी आहे. हिचं नाव अहिल्या आहे. ही कथा तुम्हाला माहित आहे. कथा माहित आहे का. कथा माहिती आहे का ही माहिती आहे ना. वा वा धन्यवाद. मी पुढे चालतो. मग माहित आहे म्हणता सांगा म्हणता. गौतमाची नारी चला ब्रह्मदेवाची पुत्री हिचा पण ठेवला. जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा मारून येईल त्याला ही दिल्या जाईल. पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासाठी सर्वच निघाले. पण सर्वांमध्ये गौतम ऋषी गंगेला स्नानासाठी जात असताना त्यांनी ही वार्ता ऐकली आणि स्नान करून वल्ल्या वस्त्रांनी गाईला प्रदक्षिणा केली. दुसरा एक भाव आहे आईला प्रदक्षिणा केली. तिसरा भाव एक आईला आणि बाबाला प्रदक्षिणा केली. आणि गौतम सरळ गेले ब्रह्मदेवाकडे. द्या अहिल्या अरे पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची आहे. पुढे वेद ग्रंथ ठेवले सांगितलं बघा आईला प्रदक्षिणा मारली पृथ्वीचं पुण्य मिळते. गाईला प्रदक्षिणा मारली पृथ्वीचं पुण्य मिळते. आईबाबाला प्रदक्षिणा मारली पृथ्वीचं पुण्य मिळते. द्या अहिल्या. अहिल्या देऊन टाकली ब्रह्मदेवाने गौतमाला. तेवढ्यात इंद्र आला. इंद्राने पाहिलं ए गौतमा आज अहिल्याला घेऊन चालला पण सावधान. एक दिवस छळ कपटाने आल्याशिवाय राहणार नाही.
असं म्हणतात गौतम ऋषी आपल्या आश्रमावरती आनंदामध्ये संसार करत असताना एक दिवस कपटाचं रूप धारण केलं आणि रूप धारण केल्यानंतर इंद्र आला आणि गौतमाचं रूप घेऊन तिथे जातोय. गौतमाने आवाज दिला, ऐले दार उघड. अहो महाराज, तुम्ही तर आत्ता गेला होता ना स्नानासाठी, एवढ्या लवकर? अगं हो, नदी दूर कितीतरी आहे. आणि महाराज छळ केलं. असं म्हणतात गौतमाने नदीच्या पात्रात जसा पाय टाकला तसा आवाज आला, गौतमा मागे फिर, गौतमा मागे फिर. ऐका, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सदाचरण करा, संसार नीतीने आणि नियमाने करा. अरे जड असणाऱ्या नद्या सुद्धा तुम्हाला सहकार्य करतील. तुमचा संसार जर चांगला असेल आणि एखाद्या वेळेस जर संकट येत असेल आणि तुम्ही जर कुठे चालला आणि तुमच्या घरावर आघात येणार आहे तर जड एसटी सुद्धा पंक्चर होईल आणि म्हणेल तू घरी जाय. आणि गौतमाला परत पाठवलं. इंद्राने काही कमी जास्त करावं तेवढ्यात गौतमाने दरवाजावर थाप मारली. आईले, अरे बाहेर जर माझे मालक आहेत, हा कोण आहे? आणि मग इंद्र घाबरला आणि पळायला लागला. दरवाजाची कडी उघडली नाही, त्या दरवाजाच मोडला, लागला पळायला. गौतमाने आवाज दिला, इंद्रा थांब, ओळखलं मी तुला. अरे एक क्षणिक सुखासाठी माझा गोड प्रपंच बर्बाद करायला निघालू? पापी आहेस तू. या देहासाठी आणि शाप दिला. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. आईलेला सांगितलं, अगं पापीनी, दुष्ट आहेस तू, तुझं नाव पतिव्रतेच्या यादीमध्ये माणसं घेता येत ना, आणि तुला कळालं नाही? मालकाचा स्पर्श आणि परपुरुषाचा स्पर्श हा जाणकार स्त्रीला आणि पतिव्रत स्त्रीला कळते. ही मी रामाच्या गादीहून सांगतो, कळते महाराज. स्त्री जर पतिव्रता असेल तर मग तूही दगडाचा हृदयाने वागली, तूही दगड होऊन पडशील. आणि मग महाराज तीच आहे नाही दगड. रामा तुमच्या चरण स्पर्श मागते ती. रामजीने सांगितलं, हे बघा गुरुजी, ती जरी चरण स्पर्श मागत असेल तर मी देऊ शकत नाही. का? एक बाणी एक पत्नी. मला पुढचं भविष्य आहे, मला सीतेसोबत लग्न करायचं आहे. खरं तर भारतातल्या प्रत्येक हिंदू मुलांनी रामासारखं आचरण केलं पाहिजे. वयाच्या 25 वर्षापर्यंत त्यांनी ब्रह्मचर्यत्व पाळलं पाहिजे. वयाच्या 50 वर्षापर्यंत त्यांनी संसार केला पाहिजे. वयाच्या 75 पर्यंत त्याने वानप्रस्थ संन्यास हे आश्रम स्वीकारले पाहिजेत. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम कीर्ती, चतुर्थम किम करिष्यसि. असंही जीवन त्याने जगलं पाहिजे. पण आजचा भारताचा तरुण असं जीवन न जगता वयाच्या 13व्या आणि 14व्या वर्षी तोंडात सिगरेट घेतो. अरे वयाच्या 8व्या 9व्या 10व्या वर्षी तोंडाला बॉटल काय लावतो. 15व्या 16व्या वर्षी तो बलात्कार काय करतो आणि त्याला फाशीची शिक्षा काय सुनावल्या जाते. त्याच्यासाठी बाल कारागृह निर्माण करावं लागतं. याच्यापेक्षा कोणतं दुःख पाहिजे? किती कठीण आहे. खरं तर रामासारखं जीवन जगणारी जर मुलं या भारत देशामध्ये एकदा सुरुवातीला निर्माण झाली तर मी म्हणतो या भारत देशामध्ये कुठंच कारागृहाची गरज पडणार नाही. अरे या भारत देशामध्ये कुठंच तुम्हाला पोलिसाची गरज पडणार नाही आणि कुठंच तुम्हाला एखाद्या स्त्रीला सुरक्षा देण्याची गरज पडणार नाही. कारण रामासारखं चरित्र ज्याचं आहे तो स्वतःच्या स्त्रीचीही सुरक्षा करतो आणि दुसऱ्याच्याही स्त्रीची सुरक्षा करतो. चला माझा भाव कथेचा हा आवाज कशाला? हवा तो एखादा माईक चालू आहे का, उभा केलेला माईक चालू आहे का, ती फॅनची हवा घेत असेल. हां माऊली लक्ष राहू दे. बोल सियावर रामचंद्र भगवान की जय. आणि मग भगवान परमात्मा पुढे निघतायत. असं म्हणतात भगवान परमात्मा मिथिला नगरी चले राम लक्ष्मण मुनी संगा आये जा जग पावनी गंगा. गंगेच्या काठावरती येत आहेत. गंगेची ती सुंदर कथा सांगितल्या जाते.
कथा सांगितल्यानंतर रामजी, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र जनकाच्या नगरीमध्ये येत आहेत. जनक राजा स्वागत करतायत आणि जनक राजाने स्वागत केल्यानंतर महाराज म्हणतात आता ती रंगभूमी अतिशय सुंदर केलेली आहे आणि जानकी आता त्या रंगभूमीमध्ये येण्याच्या आधी जानकीची आई म्हणते, जानकी अगं उद्या तुला त्या रंगभूमीमध्ये हार घेऊन बसायचं आहे आणि जो कोणी धनुष्य तोडेल त्याच्याच गळ्यामध्ये तुला माळ घालायची आहे, पण या आधी तू आपल्या गावच्या नदीच्या पात्रामध्ये जे ओलांडेश्वराचं लिंग आहे त्या लिंगाचं दर्शन करू नये. म्हणून जानकी सुंदर असा पैराव धारण करते आणि जानकी म्हणतात त्या भगवंताची सेवा करण्यासाठी जाते. एकदा आपण भोले बाबाचं भजन करू. आता जानकी येणार आहे, जानकी इथे येऊन थांबणार आहे आणि मग अनेक